नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे होळी पेटली जाते आणि होळीपाशी साक्षी येते। साक्षी होळीमध्ये नारळ टाकण्याच्या आधी असं म्हणते की काही झालं त्या अर्जुन सुभेदारला मी बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही, त्याच्या अख्ख्या खानदानीची मी वाट लावणार, तरच साक्षी महिपत शिखरे नाव लावेन आणि अण्णा तुमचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही असं म्हणून होळीमध्ये नारळ टाकते आणि जोरजोरात अर्जुनच्या नावाने ती बॉम्ब मारते। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ॲडव्होकेट नाईकांना साक्षीने घरी भेटण्यासाठी बोलवलेलं असतं आणि ती म्हणते हा घ्या ब्लँक चेक आणि तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम याच्यावर टाका, पण काही झालं तरी अण्णा हे सुटलेच पाहिजे। आणि त्या क्षणी तिथे चैतन्य येतो। चैतन्याला बघून साक्षी मुद्दामून विषय पलटते आणि म्हणते हे बघ ना काय म्हणतायत नाईक सर, ते म्हणतायत की अण्णांना आपण सोडवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, पण मला माहिती आहे नाही सोडवलं पाहिजे, अण्णा खूप वाईट आहे असं म्हणून मुद्दामून रडण्याची ॲक्टिंग करते आणि चैतन्याला पाणी आणण्यासाठी आतमध्ये पाठवते। चैतन्य पाणी आणण्यासाठी जातो तेव्हा साक्षी ॲडव्होकेट नाईकांना म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून जा आणि चैतन्य पाणी घेऊन बाहेर येता क्षणी तिथून ॲडव्होकेट निघून जातात। परंतु आता ॲडव्होकेट नाईक चैतन्यसमोर साक्षीचा खरा चेहरा आणतील का, साक्षीचं खरं सत्य चैतन्याला सांगतील का? असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।